आजकाल ना आमच्याकडे सँडविच थोडं जास्तच बनलं जातं आहे, पण सगळ्यांना आवडताना मग बनवायला काही हरकत नसते नाही का. नेहमीप्रमाणे ना सगळी चॉपिंग मी करून दिली होती आणि प्रथाचे पप्पा सँडविच बनवणार होते. प्रथाच्या म्हणण्यानुसार ना आज कॉर्नसुद्धा ॲड केलेले होते आणि यांच्या हातचं सँडविच खाण्यात ना वेगळीच मजा आहे. खरंच खूप जास्त टेस्टी बनलं जातं. मस्त सँडविच एन्जॉय केलं आणि त्यानंतर ना प्रथाला स्कूलला सोडून आले. थोडा वेळ खाली घालवला. त्यानंतर ना दुपारच्या वेळी ना छान असं रेडी होऊन ना माझ्या एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर ना मुलांचं तर ऑलरेडी दंगामस्ती करणं ना चालू झालेलं होतं आणि पसारा तर ना त्यांनी पूर्ण घरभर केलेला होता. तिच्या घरी जायचं निमित्त म्हणजे ना फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन काही आम्ही केलेलं नव्हतं. म्हटलं चला आज छोटंसं का होईना ना आपण सेलिब्रेशन करूयात, कारण याच कारणाने ना आपला टाईमसुद्धा एकत्र स्पेंड केला जातो. मस्त गप्पा गोष्टीसुद्धा होतात आणि मुलंसुद्धा एकत्र ना खूप जास्त एन्जॉय करतात. तिथे गेल्यानंतर ना पिझ्झा ऑर्डर करायचं ठरलं. मग काय पिझ्झा ऑर्डर केला आणि ऑर्डरसुद्धा ना लगेच आली आणि पिझ्झा पाहून तर मुलं एवढी खुश झालेली, कारण या गोष्टी मुलांना खायला किती आवडतात ना तुम्हाला तर माहीत आहेच. मग काय सगळ्यांनी छान असा पिझ्झा एन्जॉय केला आणि पिझ्झा खरंच खूप जास्त टेस्टी होता आणि ना टाईमसुद्धा आम्ही सगळ्यांनी खूप छान स्पेंड केला. त्यानंतर ना इव्हिनिंगच्या वेळी ना गार्डनमध्ये मुलांचं असं डान्स करणं चालू होतं. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.